त्या दिवशी तिचा फक्त एक मेसेज आला, आपण भेटायचं का? मी हो म्हणालो आणि पुढे जे घडलं ते माझ्या आयुष्यातला एक वेगळाच अनुभव ठरला. आज मी तुम्हाला सांगणार आहे सांगलीत घडलेली एक खरी आणि रोमॅन्टिक भेट. नमस्कार मंडळी, मी मन चलचल. तर आज मी एक नवीन स्टोरी सांगणार आहे, जी या आठवड्यातच घडली. माझी आधीची स्टोरी पावसातील ग्रुप स्टोरी तुम्हाला खूप आवडली, म्हणून आज मी त्या वाचिकेसोबत पुढे काय घडलं ते सांगतोय. ही स्टोरी तिच्या परवानगीने नाव बदलून सांगितलेली आहे. मी धन्यवाद म्हणालो. त्यानंतर आमचं बोलणं नॉर्मल चालू राहिलं. तिने मला सांगितलं की तिचं नाव मोनिका, बदललेलं नाव. तिचं लग्न झालेलं आहे व 31 वर्ष. ती IT कंपनीत कामाला होती, पण काही कारणामुळे जॉब सोडला. तिचा नवरा पुण्यात कंपनीत काम करतो. ती आणि तिची सासू सांगलीत राहतात. नवरा फक्त शनिवारी रात्री येतो आणि रविवारी रात्री परत जातो. त्यामुळे त्यांच्यात जास्त वेळ एकत्र घालवायला मिळत नव्हता, हे मला लगेच समजलं. फक्त 1 तास नॉर्मल बोलल्यानंतर ती अचानक थोडं रोमॅन्टिक बोलायला लागली. मला लगेच कळलं की ती किती भावनिक आणि उत्सुक आहे. मग आम्ही दोघं एकमेकांसोबत जवळीक, भावना आणि मनातल्या गोष्टीबद्दल बोलू लागलो. तिने व्हिडिओ कॉल केला आणि मला स्वतःबद्दल थोडं दाखवलं. मी ते पाहून थोडा गोंधळलो आणि हसतच तिच्याशी बोलत राहिलो. कॉल संपल्यानंतर तिचा चेहरा आणि तिचं हसणं माझ्या डोळ्यासमोर येत राहिलं आणि त्या रात्री मला नीट झोपी लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मेसेज आला, आपण भेटायचं का? मी लगेच होकार दिला. तिने सांगितलं की तिची सासू नंदेच्या घरी जाणार आहे. ती म्हणाली, तू घरी ये. मी लगेच तयार झालो आणि गाडी घेऊन सांगलीला निघालो. 11:30 वाजता मी तिथे पोहोचलो. तिने ॲड्रेस पाठवला होता. घर रो हाऊस होतं. आजूबाजूला फारशी घरे नव्हती. मी बेल वाजवली. तिने दरवाजा उघडला. तिला पाहतच मी तिथेच थोडा वेळ उभा राहिलो. तिने स्लीवलेस टॉप घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या आत्मविश्वासात एक वेगळंच आकर्षण होतं. माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. ती हसली आणि म्हणाली, आत तरी ये. मी आत गेलो. तिने दरवाजा बंद केला. मी सोफ्यावर बसलो. ती किचनमधून पाणी घेऊन आली. मी पाणी प्यायलो आणि ग्लास तिला दिला. ती ग्लास ठेवायला गेली तेव्हा मी तिच्या मागे गेलो. हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती थोडीशी हसली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी तिला जवळ ओढलं आणि म्हणालो, तुला पाहून खरंच खूप छान वाटतंय. ती म्हणाली, राजा जरा थांब. पूर्ण दिवस आहे आपल्याकडे. पण त्या क्षणी दोघांनाही एकमेकांच्या जवळ येण्याची खूप इच्छा होती. मी तिला हलकेच मिठीत घेतलं आणि तिच्या गालावर एक प्रेमळ स्पर्श केला. तीही त्या क्षणाचा हरवून गेली. तिच्या गळ्याजवळ मानेला हलके स्पर्श करत होतो. ती हलकेच हसत होती. घरात शांतता होती आणि बाहेर हलकी हवा वाहत होती. थोड्या वेळाने आम्ही दोघं सोफ्यावर बसलो. बोलता बोलता पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो. तिच्या केसांचा सुगंध आणि तिच्या हसण्यामुळे वातावरण आणखी सुंदर झालं होतं. हळूहळू आमच्यातील अंतर कमी होत गेलं. आम्ही दोघंही त्या क्षणाचा आनंद घेत होतो. वेळ कसा जात होता ते समजत नव्हतं. थोड्या वेळाने आम्ही बेडरूममध्ये गेलो आणि तिथेही बराच वेळ एकमेकांसोबत बसून गप्पा मारत राहिलो. कधी हसणं, कधी हलकेच जवळ येणं, सगळं खूप नैसर्गिक वाटत होतं. दुपार कधी झाली ते कळलंच नाही. आम्ही दोघं थोडा वेळ शांत बसलो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसत होतं. 4 वाजले होते. मी निघायचा विचार करत होतो. तेवढ्यात तिचा फोन आला. ती हो हो म्हणाली आणि फोन ठेवला. मग लगेच माझ्याकडे येऊन म्हणाली, सासूचा फोन होता. तिकडे खूप पाऊस आहे.
ती आज येणार नाही. तू आज रात्री इथंच थांब. हे ऐकून मीही हसलो. आम्ही जेवण ऑर्डर केलं. एकत्र जेवलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. कधी हसत तर कधी जुन्या आठवणीत सांगत. त्या रात्री आम्ही खूप वेळ एकमेकांसोबत घालवला. सकाळी लवकर उठलं, आवरलं आणि मी घरी परतलो. दुपारी तिचा मेसेज आला. खूप छान वाटलं. एक वेगळाच अनुभव मिळाला. पुन्हा भेटू कधीतरी, असं बोलून ठेवलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत आणि पुढच्या भागासाठी कमेंटमध्ये कमेंट करा. आणि याच्याच रोमांचक कथा ऐकण्यासाठी आपल्या मनसनसन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.